घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्याला पाहायला मिळत आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता शर्वरीवरती विश्वास ठेवून मात्र आता सुमित्रा मोठी चूक करती आहे आणि ज्या वेळेला सुमित्राला मात्र आता आपली चूक समजणार पण तोपर्यंत मात्र आता इकडे खूप उशीर झालेला आहे। सुमित्राला मात्र आता या सगळ्यामध्ये स्वतः शर्वरीनेच आता मात्र इकडे स्वतः स्वतः आता ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही गोष्ट समोर येताच तिला आता 440 व्होल्टचा झटका बसलेला आहे। आपण कुणावरती विश्वास ठेवलाय, काय विश्वास ठेवलाय या सगळ्या गोष्टीची मात्र आता तिला या सगळ्यामध्ये जाणीव झाली आणि त्याच वेळेला समोरची घटना आता अशी घडली की आता शर्वरीला समजलंय की ऋषिकेश शुद्धीवरती येतोय आणि म्हणून तिने ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केलाय। मात्र हा सगळा ट्रॅप असतो, हा जानकीने रचलेला ट्रॅप आहे आणि आता सुमित्राच्या समोर सत्य आणण्यासाठी केलेला मोठा जुगाड आहे। हे सगळं सत्य आता कसं घडलंय किंवा सुमित्राच्या समोर आता जानकीने हे सत्य कसं आणलंय आणि सुमित्राला मात्र आता या सगळ्यामध्ये जी कुणी दोषी आहे ती फक्त शर्वरी आहे हे ज्या वेळेला समजलंय त्यावेळेला नक्की आता काय घडलंय कसं घडलंय सविस्तरपणे इकडे जानकीला त्या वॉर्ड बॉयच्या मार्फत समजलेलं आहे की ज्या वेळेला मात्र आता शर्वरीने हे घाणेरडं कृत्य केलंय आणि त्यावेळेला मात्र आता तिकडे एक वॉर्ड बॉय होता। त्या वॉर्ड बॉयला मात्र आता सगळं सत्य माहिती आहे पण तो दारू इतका पितो की त्यामुळे त्याचं आता ठाव ठिकाणा किंवा त्याला भेटणं हे जरा कठीण आहे। जानकी म्हणते पण दादा त्याचा कुणीतरी माणूस नक्कीच आहे जो आपल्यावरती मात्र आता लक्ष ठेवून आहे, ही गोष्ट 100% माझ्या आता लक्षात येत आहे। असं म्हटल्यावरती तो म्हणतो पण ताई कोण असेल असा व्यक्ती, तुम्हाला काय वाटतंय? आणि यावरती शर्वरी मात्र इकडे आता जानकी सांगायला लागते खरं तर मला या सगळ्यामधली काहीच माहिती नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये माझी मदत करू शकता। आणि यावरती तो म्हणतो ती कशी काय? यावरती जानकी सांगायला लागते हे बघा याच्या पुढे आता इकडे आपण जे काही बोलतोय ना ती गोष्ट आपण बोलत असताना तिसरी कोणती व्यक्ती आता आपल्यावरती जर का नजर ठेवून असेल तर या सगळ्यामध्ये मात्र आता तीच व्यक्ती या सगळ्यासाठी आता म्हणजे ही खबरबात पोचवत आहे हे नक्की। यापुढे आता आपण लक्ष ठेवायचं की आपण बोलत असताना कोण हे करतंय काय करतंय कळतंय। यावरती तो माणूस म्हणतो ठीक आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे नानांचा मोबाईल हा जर का आपल्याला हवा असेल ना तर आता ज्या व्यक्तीने तुम्हाला आता पैसे द्यायला सांगितले त्या व्यक्तीला पैसे देऊन एकदा बघा। यावरती ती म्हणते पैसे द्यायला काहीच हरकत नाहीये, मी त्याला पैसे देऊन तो मोबाईल घेईन पण दादा ते आता खरे आहेत की कोणीतरी हा सगळा ट्रॅप रचलाय हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे ना। यावरती तो म्हणाला तू चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे। आणि त्यानंतर तो आता वॉर्ड बॉय या सगळ्यामध्ये जानकीची मदत करायला तयार होतो आणि तो तिला सांगायला लागतो हे बघा या सगळ्यामध्ये जर का आता म्हणजे तो जो कोणी मी म्हणतोय तुम्हाला इथे वॉर्ड बॉय होता तो सामील 100% नाहीये, हा पण त्याने जर का कोणाला पैसे देऊन इकडे आता ठेवलं असेल तर ते सांगता येत नाहीये। पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये कोणी आता म्हणजे त्याचं काम करेल कारण आता तो इतका दारू प्यायचा ना की त्याच्याकडे काही पैसे असण्याची पण मात्र शक्यता नाहीये। असं म्हटलं जानकी म्हणते नाही पण मला संशय वेगळाच आहे, तुम्ही लक्ष ठेवाल ना की कोण आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवते? यावर तो म्हणतो ठीक। इकडे तोपर्यंत आपण आता पाहतोय की सुमित्राचे कान भरत मात्र आता शर्वरी इकडे तिला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता हे जे कुणी करतंय ना ते आता वहिनीच करते, तुला लक्षात येत नाहीये आई, म्हणजे काही झालं तरी सुद्धा वहिनी या सगळ्यामध्ये आता ह्या प्रॉपर्टीचे हिस्से करू देत नाहीये। आणि ऋषिकेश दादा तिला आता सांगत होता की काही झालं तरी सुद्धा तू आता या प्रॉपर्टीचे हिस्से कर पण ती ती हे सगळं ऐकायला तयार नाहीये कारण तिला काही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी एकटीच्या नावावरती करून घ्यायची आहे। अण्णा म्हणजे आपले आता नाना हे साधे भोळे होते, तुला लक्षात येते का मी काय बोलते ते? म्हणजे आता नाना या सगळ्यामध्ये मात्र आता साधे भोळे होते आणि त्यांना आता कळलंच नाही की ती त्यांच्यासोबत किती मोठा गेम करते। पण आई आतापर्यंत तुला तरी कधीतरी वाटलं का की जानकी मात्र आता तुझ्यासोबत गेम करत असेल? पण बघितलंस ना ही आता काय करते। यावरती आता मात्र इकडे सुमित्रा सांगायला लागते खरंच ग, म्हणजे आता मी ज्या पद्धतीने नाना इकडे आता तिच्या बोलण्याला भरले नानांना तर असंच वाटत असणार ना की आता जानकी माझी किती भली आहे, मी पण तेच विचार आतापर्यंत करत होते ना पण तू माझे डोळे उघडलेस ते काही नाहीये। काहीही झालं तरी आता प्रॉपर्टीचे हिस्से हे होणार म्हणजे होणार,
ते प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी मी आता सहभाग घेणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा प्रॉपर्टी माझ्या आता मुलांच्या नावे झाली पाहिजे. म्हणजे खरं सांगू का, तर ऋषिकेशचं काहीच नाहीये. तो कधीही सख्ख सावत्र असं कधी करतच नाहीये. पण ही जानकी महाडॅम्बिस आहे आणि आता ऋषिकेश सारख्या तिच्या नवऱ्याला जर का ती मारायला कमी करत नाहीये, तर मात्र तिच्यावरती काय विश्वास ठेवावा. यावरती मात्र आता लगेच शर्वरी सांगते, हो मी तुला तेच सांगते, तू एक काम कर. आता इकडे ऋषिकेश दादा शुद्धीवरती यायच्या आधीच तू या सगळ्यामध्ये तिला आता प्रॉपर्टीचे हिस्से करायला सांग. कारण कसं आहे ना, परत ऋषिकेश दादा शुद्धीवरती आला आणि आता तो काहीतरी हिला बोलला, ही परत त्याला त्रास देणार. म्हणून मला वाटते तो शुद्धीवरती यायच्या आधीच सगळं हे करून टाक. सुमित्रा मूर्ख. या सगळ्यामध्ये सुमित्रा तयार झाले. बरं, तो सुमित्रा हॉस्पिटलला आलेली आहे. ज्या वेळेला सुमित्रा हॉस्पिटलला आलेली आहे आणि त्यावेळेला सुमित्रा जानकीला मात्र आता दरडावते आणि दरडावून मात्र आता सांगायला लागते, जानकी मी जे काही सांगते ना ते आता लवकरात लवकर झालं पाहिजे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे सगळे प्रॉपर्टीचे हिस्से आता झाले पाहिजेत. हिस्से वाटण्यास सगळं झालं पाहिजे ऋषिकेश शुद्धीवरती यायच्या आधी. कारण आता ऋषिकेशला ज्या वेळेला समजेल ना की ह्या वाटण्या केल्यात, त्याला आता किती आणि कसा आनंद होईल हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे. आणि त्यावरती जानकी म्हणते, आई तुम्ही चुकताय, तुम्ही या सगळ्यामध्ये चुकताय. कारण आता तुम्ही नको त्या व्यक्तीची साथ देऊन तुम्ही आता खूप मोठी चूक करताय. आणि यावरती ती सांगायला लागते, हे बघ नको ती व्यक्ती म्हणजे कोण. तुला आता शरूला या सगळ्यामध्ये काहीही बोललीस तर आणि मी काहीही ऐकेन असं तुला वाटतंय का. हे बघ काहीही झालं तरी सुद्धा आजच्या आज या प्रॉपर्टीचे हिस्से झाले पाहिजेत. यावर जानकी म्हणते, ठीक आहे तुम्ही इतके दिवस माझ्यावरती विश्वास ठेवलात ना, मग आता एकच गोष्ट करा. मी आता जे काही सांगते ते आता फक्त आणि फक्त तुम्ही माझ्यावरची म्हणजे ती गोष्ट करा. तुम्ही शरू वंसनला सांगा की हो जानकी प्रॉपर्टीचे हिस्से करतीये, पण ऋषिकेश शुद्धीवरती आलाय आणि ऋषिकेश शुद्धीवरती आल्या कारणाने मात्र आता त्याच्या समोरच हे हिस्से करूया, इतकं सांगाल. त्यावरती ती म्हणते, खोटं का बोलू मी. त्यावरती जानकी सांगायला लागते, कारण शर्वरी वंसनचं खरं रूप तुमच्या समोर आणण्यासाठी. यावरती ती म्हणते, तू उगाच माझ्या मुलीबद्दल मला काहीही सांगू नकोस, मी ऐकणार नाही. जानकी म्हणते, प्लीज एकदा माझं म्हणणं आता तुम्ही ऐकाल का. सुमित्रा सांगते, ठीक आहे. लगेच सुमित्रा आणि आता ती इकडे सांगायला लागते, शरू हे बघ काही झालं तरी सुद्धा तुझा आता शुद्धीवरती यायला लागलेला आहे. दादा शुद्धीवरती आल्यावरती मात्र आता लगेचच प्रॉपर्टीचे हिस्से होणार आहेत, त्याच्या समोर हे हिस्से करूया. यावरती मात्र आता शर्वरी गडबडले, अरे देवा म्हणजे मी करायला काय चालले होते झालं काय. आणि ती सांगते, दादा शुद्धीवरती आलाय कधी. यावरती सुमित्रा म्हणते, हे काय आज आता तो शुद्धीवरती आलाय आणि आज तो बोलेल सुद्धा. आता मात्र इकडे शर्वरी विचार करायला लागते, नाही हा जर का आता ह्याने तोंड उघडलं तर माझं काही खरं नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आजच्या रात्री याचं काम तमाम करायला पाहिजे. आणि त्याच वेळेला जानकीने मात्र आता सुमित्राला खूप मोठी हिंट देत तिला आता तिकडे बोलवलेलं आहे. सुमित्रा मात्र आता ज्या तिकडे लपून बसलेली आहे, जानकीने तिला आता लपून बसायला सांगितलंय की जेणेकरून जे काही महाभयंकर सत्य आहे ते महाभयंकर सत्य आता तिच्या समोर यावं. वॉर्ड बॉयला मात्र आता इकडे कन्फर्म करत आहे ती, म्हणजे स्वतः आता शर्वरी. काय झालंय, ऋषिकेश दादा शुद्धीवरती आलाय का. आणि त्यावरती वॉर्ड बॉय सांगतो, हो म्हणजे आता ते ठणठणीत बरे होणार आहेत. आणि हे ऐकल्यावरती शर्वरीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. शर्वरीला महाभयंकर धक्का बसलाय आणि ती विचार करते, नाही आज जर का मी आता यांना मारलं नाही तर कधीच नाही, असं म्हणत ती आता तिकडून त्याला मारण्यासाठी जाते. आणि त्याच वेळेला सुमित्राला आवाज देत जानकी आता बोलवते, आई बघितलं तुम्हाला आता वाटत होतं की तुमची मुलगी या सगळ्यामध्ये मात्र आता हे करायला तयार आहे, पण बघा ते मी काय केलेलं आहे. असं म्हणत जानकी मात्र आता इकडे सगळं सत्य सुमित्राच्या समोर आणते. सुमित्राला 440 व्होल्टचा झटका बसलाय आणि आता शरू काय आहे हे. त्यावरती जानकी सांगते, कारण आता ऋषिकेश मात्र आता शुद्धीवरती आलेत आणि त्यांच्यावरती हल्ला करणारी दुसरी तिसरी कोणी नाहीये, शर्वरी हे त्यांनी सांगितले. आणि शर्वरींना तुम्ही सांगितलं ना ऋषिकेश शुद्धीवरती आलेत आणि त्यामुळे ती आता जीव घेण्यासाठी आले. त्यावरती शर्वरी चिडले, आई नाही, हा मला अडकवण्याचा ट्रॅप रचलाय आणि तू खोटं बोललीस आई माझ्याशी, तू माझी आई असून खोटं बोललीस. असं म्हणत शर्वरी मात्र आता कांगावा करते आणि इकडे सुमित्राच्या अंगावरती पण धावून जाते. सुमित्राला पश्चाताप झालाय या अशा मूर्ख मुलीवरती विश्वास ठेवल्याचा आणि जानकीवरती अविश्वास दाखवल्याचा. ऋषिकेश सुद्धा शुद्धीवरती आलाय आणि या सगळ्यामध्ये शर्वरीची भांडी आता आपोआपच फुटली गेलेली आहेत. जानकीने मोठ्या शिताफीने शर्वरीला एक्सपोज केलेलं आहे.